नमस्कार, आम्ही आलोत मालेगावच्या परिसरात आणि आम्ही आत्ता उभे आहोत. हे आहे सगळं डाळिंबाचं शेत. याची एक स्टोरी आहे. शेतकरी कसा आव्हानातनं उभं राहतो याची स्टोरी आहे आणि ज्यांची स्टोरी आहे ते आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? मनोहर दिगंबर ठाकरे माझं नाव आहे. आपण कुठे आहोत? हे शेत कुठे? हे मालेगाव तालुक्यात डोंगराळे गाव आहे. तिथले रहिवासी. तिथे ही पण सगळी खडकाळ हो खडकाळ सर. हे मॅडम ही सगळी कुळीत माहिती का त्या रान हे आमचं आजोबा परदांचं बाजरी आणि कुळीत इथं एवढंच वस्तू यायची. याच्या पलीकडे दुसरं काही यायचं नाही. आणि मग तुम्ही हळूहळू तुमच्या वडिलांनी तुम्ही याच्यात बदल केला? याच्यात बदल केला आणि आम्ही सुरुवातीला मी 2002 पासून मी पहिले त्या म्हणजे स्टोरेज टँक तयार केला इथं. त्यावेळेस गावात अशी म्हणजे सगळ्यांची इच्छा, गावात घरी म्हणायचं की काही करत बसतो बा तू, एवढा खर्च, इतके पैसे आणि कसं शक्य होईल का बा, असं वाटत नव्हतं लोकांना. मग मी त्या दिवशी ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशी स्टोरेज टँक पूर्ण झाल्यानंतर भरल्यानंतर त्याचं पहिल्या वर्षी जेव्हा मी वापर केला त्या दिवशी माझं जेव्हा क्षेत्र हिरवं दिसलं लोकांना त्या दिवशी पटलं की याचं महत्व आहे. त्यानंतर माझ्या शेततळ तुम्ही बांधलंय आपल्याला इकडे समोर दिसतंय. हे किती एक एकरचं क्षेत्र आहे सर. एक एकर 1 कोटी लिटर पाणी त्याच्यात स्टोरेज होतं. तिथं पाणी कुठून येतंय सर? माझ्या इथं जागेवर एक विहीर आहे आणि परत रान ह्या डोंगराच्या पलीकडे एक रान आहे, तिथं एक विहीर आहे आणि बाजूला 3 अशा 5 विहिरी मिळून आम्ही पावसाळ्यात जेव्हा पाणी येतं विहिरींना आमच्या, त्या विहिरींचं पाणी सगळं स्टोरेज टँक मध्ये टाकतो आणि ते शिफ्ट करून भरून ठेवतो आम्ही त्यावेळेस. आणि सोलर पण लावलंय तुम्ही त्याला की जेणेकरून त्याचा मग पंपिंगचा आम्हाला लाईट नसली तरी तो उपयोग होतो. बरोबर. आपल्याला हे छानसं डाळिंबाचं सगळी बाग दिसते. तुम्हाला दिसतंय इथे मागे फ्रुटिंग स्टेज मध्ये असलेलं डाळिंब आहे. हे जे इतकं सुंदर चित्र दिसतंय हे एका आव्हानातनं उभं राहिलेलं आहे. दादा मला सांगा की आव्हान कसं होतं, कसे उभे राहिलात परत? आणि आपण जे म्हणतो की शेतकरी हा खंबीररित्या परत उभं राहतो त्याचंच हे दादा उदाहरण आहेत. तर काय झालं होतं मॅडम? 2014ला मी ज्यावेळेस माझ्यावर म्हणजे 4 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजून एक वादळ आलं होतं. चक्रीवादळच होतं जवळजवळ. माझ्या या परिसरात 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात कमीत कमी 35 पोल, इलेक्ट्रिकचे 35 पोल आणि 45 ते 40. माझ्या जन्मापासून मी निंबाचे झाड बघत होतो. त्या झाडांना सगळे कलप आणि माझे हे जेवढं झाड होते एवढे 6,500 बोर्ड माझ्या 17 एकरमध्ये डाळिंबाचं झाड होतं. एक झाड पण उभं ठेवलेलं नव्हतं. पूर्णच भुईसपाट केलं होतं. माझं हे पत्र्याचं शेड, दोघं नंतर याच्या पाईपलाईनचं केलेलं शेड, हे सगळं उचलून आणि फॉरेस्टमध्ये नेलं होतं वादळाने. आणि पूर्ण म्हणजे झाड एक उभं नव्हतं. ज्या प्लॉटमधून माणूस दिसत नव्हता त्या प्लॉटमध्ये कोलॅप झाल्यानं, झाड काणी झाल्यानं पूर्ण परिसर मोकळा दिसत होता. इतकं भयानक वादळ होतं त्यावेळेस. किती वेळ वादळ होतं ते? मोजून अर्धा तास वादळ होतं मॅडम. अर्ध्या तासात इतकं नुकसान केलं होतं माझं. म्हणजे 35 इलेक्ट्रिकची पोल आणि 20-25 झाडं, म्हणजे जे माझ्या जन्मापासून मी बघत होतो ते झाड पूर्ण कोलॅप. आणि एकही डाळिंबाचं झाड एकच म्हणजे 6,000 बोर्ड मध्ये एक झाड सुद्धा माझं उभं नव्हतं मॅडम. म्हणजे पूर्ण कोलॅप केलं होतं. पण हे जे तेव्हा उभं असलेलं झाड हे अगदी जे फ्लॅट झालेलं तुम्ही सगळं शेत बघितलं तेव्हा काय म्हणजे मनात भावना काय आल्या की हे कसं परत उभं करायचंय? नाही मॅडम, म्हणजे त्यावेळी दिवशी इथं वडील अक्षरशः रडायला लागले होते. म्हणजे अक्षरशः रडले ते दोन, म्हणजे अर्धा-पाऊण तास रडले वडील. आणि मी पण हादरलो होतो. पण आमच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता. शेती हाच एकमेव पर्याय होता. मग नंतर आम्ही परत सध्या त्यानंतर कोलॅप झाल्यानंतर 4-5व्या दिवशी माझ्या प्लॉटमध्ये कमीत कमी 150 ते 125 टन माल उतरणार होता 2-3 महिन्यात. तो पूर्ण तेल्याने कोलॅप झाला. ते पूर्ण उभे करून बघितले पण त्याचे मूळ तुटल्यामुळे ते झाड डेव्हलप झालं आणि ते पूर्ण क्षेत्र काढलं. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 2015ला मी परत त्याच्यात शेवगाला केला होता 3 एकर. मला शेवग्याचे उत्पन्न मात्र त्या वर्षी चांगलं मिळून गेलं होतं. हो, म्हणजे जवळजवळ 3 एकरात मला 75 टनाचं उत्पन्न मिळालं होतं मॅडम. हो, आणि ते उत्पन्न मिळालं मग तिथून मला थोडा आधार मिळाला आणि मी टेबल. आणि आता मग ही डाळिंब कधी लावलीत तुम्ही? ही डाळिंब लावायला 4 वर्ष झाले मॅडम. 4 वर्ष झाले. आता याचं सायकल कसं चाललंय? आता आम्ही म्हणजे ऑक्टोबरला याचा भार धरतो आम्ही. पण ऑक्टोबरला आम्ही पानगळ केली होती. त्यावेळेस परत अचानक पाऊस आल्यामुळे ती परत आमचं थोडी पानगळ ती फेल झाली. मग त्यानंतर आता रुटीन मध्ये ते सेट होतंय. आता हा जो आम्हाला एप्रिलमध्ये मिळायला पाहिजे तो एप्रिलमध्ये न मिळता आता थोडा म्हणजे कमीत कमी जून पर्यंत आम्हाला ते फळ मिळेल. आपण नेहमी म्हणतो की क्लायमेट चेंज आहे आणि अख्ख्या जगभरात आपल्याला हे दिसतंय.
आपल्यासारख्या प्रदेशांमध्ये तर आपल्याला अवकाळीचा पाऊस, कधी दुष्काळ हो. या अशा सगळ्या संकटांना सामना करावा लागतो. तुम्ही वादळाचा सामना केलात, तर या सगळ्यावर मात कसा करतो शेतकरी की इतकी अनिश्चितता आहे या सगळ्या वातावरणाची? हो मॅडम, म्हणजे आता मला ते झालं मागच्या वर्षी आम्हाला, म्हणजे आता ह्या एवढ्या प्लॉटला फक्त जगवण्यासाठी मॅडम मला फक्त म्हणजे मागच्या वर्षी प्यायलाही पाणी नव्हतं आमच्या इथं, एकदम दुष्काळच परिस्थिती होती. पण मी नंतर म्हणजे 5-6 ठिकाणी पाईपलाईन करून थोडं थोडं का असे ना, म्हणजे 1 तासाचं कमानी काही टुरिस्ट टँकने होतं, त्याच्यात नंतर काही टँकरने लिफ्टिंग करून म्हणजे टुरिस्ट याच्याने टँकरने पाणी वाहिलं आणि त्याच्यात हा झाड प्लॉट केलं. नंतर मल्चिंग केली होती मॅडम याला, 5ची पूर्ण प्लॉटला मल्चिंग केली होती, त्याच्यामुळे हा टिकला आणि आज झाड उभं दिसतंय. जर ते प्रयत्न नसते केले तर मग ते सगळं कोलॅप्स झाला असता. कारण म्हणजे सप्टेंबरच्या 3 तारखेपासून पाऊस आम्हाला डायरेक्ट पाऊसच नव्हता. आणि जे पडले 2-3 पाऊस ते पण फक्त मोजून अर्धा फूट जमीन ओली झाली एवढाच पाऊस पडला. विहिरींना उतरले नव्हतं, काही नव्हतं. पण मग आम्ही पहिल्यापासून जानेवारीपासूनच ते नियोजन केलं, बागेला मल्चिंग करणं, पाण्याचं नियोजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करून आणि ते स्टोरेज आम्ही बाग जगवला. मागच्या वर्षी या शेतीमध्ये प्लॅनिंगचं खूप महत्व आहे. जसं आता आपल्याला दादा सांगतायत की येणारा पुढचा काळ कसा कठीण असेल हे आपल्याला सांगता येत नाही, ती हवा कशी बदलेल हे पण सांगता येत नाही. त्याच्यामुळे जानेवारीपासूनच जेव्हा त्यांनी याचं सगळं प्लॅनिंग केलं तेव्हा ते झाड जगलं आणि मग आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यानंतर तुम्हाला त्याची फळं मिळणार आहेत. जसं ते म्हणतायत की वादळ हे अचानक आलं, कुठेच नाही आलं, फक्त एवढ्याच परिसरात आलं. आता हे सगळे नैसर्गिक प्रकार आहेत आणि याला आपण कारण शोधून सुद्धा त्याचं उत्तर आपल्याला उत्तरच मिळू शकत नाही. याला फक्त आपण त्याच्यातनं प्रयत्न करणं आणि मार्ग शोधत राहणं तरच पुढे निघेल, नाही तर दुसरा काही ऑप्शन नाही मॅडम. पण शेती करायची, हो शेती पहिल्यापासून आवड शेतीची आहे मॅडम. मी आजपर्यंत मला असं कधी वाटलं नाही की मला शेतीने मला जे दिलंय ना मॅडम ते फक्त शेतीनेच दिलंय मॅडम. मला आजपर्यंत मी स्टेबलही झालो. मी 2002ला पूर्ण माझ्याजवळ सगळं म्हणजे जवळजवळ भांडवल वगैरे सगळं 0 झालं होतं. पण 2002 पासून जे बी दिलं मला, जेवढे बी माझी प्रगती झाली ती सगळी शेतीवरच झाली. माझा दुसरा सोर्स कशाचा नाही. पण मी शेती करत असताना मी जोडधंदे केले मॅडम. बरं, मग तुम्ही काय जोडधंदे केले? मी शेती करत असताना सुरुवातीला मी पेस्टिसाइड बी बियाण्याचे 5 वर्ष व्यवसाय केला. त्या व्यवसायाचा थोडा जोडबळ मिळाला. नंतर माझ्याकडे आज मेडिकल पण आहे. मी माझं स्वतःच मेडिकल आहे, मिसेस चालवते माझी, कुशाली मनोहर ठाकरे म्हणून, ती मिसेस चालवते, ती व्यवसाय सांभाळते, ती व्यवसाय करते. मेडिकल असल्यामुळे मला आज जोडधंदा असल्यामुळे मी शेती स्टेबल करू शकतो, हे माझं मात्र निश्चित सांगू शकतो मी कोणालाही. अगदी खरं आहे, कारण की शेती ही आता अनिश्चित राहिलेली आहे. वातावरणातले बदल कधी काय कसे होतील हे कोणीच सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे शेतीला बळ द्यायचं असेल तर जोडधंदा शेतीचा, पूरक धंदा शेतीचा हा करणं आवश्यक आहे. ते दादांनी केलंय आणि हाडाचे शेतकरी आपण त्यांना म्हणू शकतो की जे काय आहे ते शेतीमुळे आहे ही भावना बाळगतायत आणि शेतीमधून मिळतंय म्हणून शेतीला परत देतायत. तर असेच तरुण शेतकरी आहेत की ज्याच्यामुळे आज आपल्या भागातली शेती टिकून आहे. सलाम आहे तुमच्या सगळ्या मेहनतीला आणि तुमच्या जिद्दीला, आणि अशीच तुमची भरभराट होत राहू.